बंधुता न्यूज नेटवर्कची बातमी तंतोतंत खरी ठरली। काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासोबत 3 माजी महापौर, 2 माजी उपमहापौर, एकूण 14 माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नातसून काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बंधुता न्यूज नेटवर्कची बातमी तंतोतंत खरी ठरली आहे। काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासोबत 3 माजी महापौर, 2 माजी उपमहापौर, एकूण 14 माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले। म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले 2 तास इथे आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे आणि हा प्रवास हा आत्ताचा जो आपला झालेला आहे तर तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते। आपल्याला माहिती आहे की मदन भाऊंच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले, तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदन भाऊंच्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा। तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली 10 वर्ष मदन भाऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षाने काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं। तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना म्हणजे 2दा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या, पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला बरोबर म्हणजे एक राज्याचं गतिमान नेतृत्व कसं असावं, तरुणांना प्रगतीपथावर नेणारं, सर्वांबरोबर जाणारं, सर्वांना सांभाळणारं नेतृत्व हे मी मान्य केलं आणि मी नंतर ठरवलं की आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजींच्या पक्षात प्रवेश करायचा आणि मी